नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण आलेले आहेत कोणगाव मैदानामध्ये आणि सुंदर अशी बिनजोड झालेली आहे लक्ष्मण आणि शंकर. नाशिकचा आशिक म्हणून आज त्यांना ओळखसुद्धा भेटलेली आहे आणि खूप सुंदर अशी यवन जोडी मिळाली आणि मालकसुद्धा सोबत आहेत. कारण मालक पण आणि उत्तम जॉकी पण आज स्वतः मालक आणि स्वतःच गाडी हाकलली. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन असं होतं का आम्ही 12:30 वाजता उतरलो आणि बिनजोडला नाव देऊन टाकलं. माझी स्वतःचीच बैल आहे आणि स्वतःच ड्रायव्हर पण स्वतःच आहे आणि मी स्वतःच म्हणजे हक्काला पण स्वतःच बसतो. त्याच्यानंतर त्यांनी ते शेट आहे, मैत्रीपूर्वक शर्यत झाली आमची. त्यांनी आमच्यावर गाडी फिरवली, नाव फिरवलं. आता त्या शेटचं काय आम्हाला नाव माहीत नाही आहे. पण मग त्यांनी नाव फिरवलं. ते पण बैल चांगले पळाले आणि आपले पण चांगले पळाले बुवा असं. बघा मित्रांनो, खूप सुंदर असे दादांनी सांगितले. दादा तुमचं नाव सांगा. सुरेश वसंत सांगळे, गाव कुठला? सिन्नर वडगाव. बघा मित्रांनो, आज सिन्नर नाशिक येथून महादेवाचे दोन्ही नंदी आलेले आहेत आणि खूप सुंदर असा गुलाल प्राप्त झालेला आहे. दादा मैदानामध्ये जेव्हा शर्यत खूप सुंदर अशी पळत होती, महादेवाच्या नंदी चारही खूप सुंदर अशी गाडी पळत होती आणि तुम्ही उत्तम असे जॉकी आहेत. जेव्हा एकाच बैलावर तुम्ही थापा मारत होत्या, कारण व्हाईट गोल्ड जो आहे लक्षा, त्याच्यावर तुम्ही हातसुद्धा लावला नाही. काय सांगाल त्याच्याबद्दल? तो माझा हुकमी हक्क आहे तो. त्याला काहीच करायची गरज येत नाही. मी प्रत्येक वेळेस माझा जो बैल गाडी निघती, तर त्याच बैलावर गाडी निघत असते. तो माझा म्हणजे एक प्रकारे एक देवाच्या अवतारी बैल भेटेल तो मला. तो आणि माझा पोरगा लहान पोरगा आहे, तो सुट्टीला राहतो त्याच्या. तो सुट्टीला राहतो आणि एक सागर म्हणून आहे. हे काका आहे कल्याणचे, हे मित्र आहे आमचे कल्याणचे, हे भाचा आहे. हे सगळे आम्हाला मदत करत्या. त्यांच्या भरोश्यावर आम्ही इथपर्यंत येतो असं. बघा, खूप सुंदर गाडी पळाली आणि खूप उत्तम असा गुलाल प्राप्त झाला. कारण आज समोरची गाडीसुद्धा कुठेतरी कमी नाही. कारण मुंबईचा किंग म्हणून एक ओळख आहे रामा शेठ आणि बताशा. खूप सुंदर अशी गाडी होती. दादा काय सांगाल? रामाशीर आणि बताशे आज जर बघायला गेला तर आपल्या भागामध्ये म्हणजे बोललं तर भेवंडी भागामध्ये एक एक नंबरची गाडी आहे. एक नंबरची गाडी आणि आज गाडी टॉपला चालते गाडी ती. म्हणून आमची आज मैत्रीपूर्ण शरद होती. कारण दोन्ही शेट चांगले आहेत. आनंद गुलाल झालाय आणि काय वादावाद नाही, काय नाही. बघा कुठंतरी खूप चांगला असा गुलाल प्राप्त झाला आणि थोडासा सुद्धा आवाज नाही किंवा जोश नाही. एकदम शांत आणि संयमाने तुम्ही शर्यत करून दाखवली. कसं आहे, ते पण नंदी आहे, आपले पण नंदी आहे. जल्लोष करण्यात मजा नसते राहत. जेवढं हार जीत चालू असते, जेवढं संयम पाळलं तेवढं चांगलं असतं. आज आपण जितलं उद्या ते जितणार असं चालूच राहतंय. त्याच्यामुळं कधीच जल्लोष आम्ही करते नाही. आज घरचाच साज पळवण्याचा योग कसा काय? आता घरचा असा विषय आहे का माझ्या स्वतःकडे 6 बैल आहे. तर 4 वासरं आहे आणि हे 2 मोठे बैल आहे. तर मी काय करतो, एक मैदानात हे बैल उतरवतो, एक मैदानात ते 4 वासरं उतरवतोय. असं राहते. मी हप्त्यातून 2दा कल्याणला येतोय. ते पण बैल माझे वासरं टॉपलाच पळतात हे पण. बघा मित्रांनो, खूप सुंदर असे सिन्नरचे मालक आहेत आणि उत्तम असा शांततेचा जो खेळ खेळतात आणि बिनजोड मैदानामध्ये गुलाल प्राप्त होतात. दादा मुंबईमध्ये आता खूप सुंदर अशा बिनजोडच्या गाड्या पळतात. कुठेतरी मोठे गाडा मालक आपापसामध्ये एकत्रपणा दाखवतात आणि कार्यक्रम पण करतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता विषय कसा आहे माहिती का शेठ? आता याच्या पाठीमागच्या मैदानामध्ये बिनजोडच्या 2 शर्यती मारल्या इथंच. आज तेच माणसं माझ्या गाड्या सोडायला होत्या खाली. म्हणजे आम्ही त्यांच्या संघ सुद्धा जल्लोष काही केला नाही आणि त्यांनी पण आमच्या संघ केला नाही. त्यांनी हार पण स्वीकारली, कारण आपले बैल टॉपला पळाले. पण त्यांनी पण आमच्यावर नाराज नाही केले. त्यांनी नंतर माझ्या संग येऊन फोटो पण काढले आणि आज तेच व्यक्ती माझ्या संग गाडी सोडायला खाली होते, जे मागच्या मैदानात खेळलेले ते. म्हणजे कुठेतरी मैत्रीचा खेळ वाढत चाललाय. आता वाढत चाललाय म्हणजे कसं आहे, ते नंदी आहे आणि दुश्मनी करण्यात मजा नसते. प्रेमात खेळणे, जे समोरचा बोलतील तेवढं खेळायचं. आपणही बोललो, आपण माघार घ्यायचं. ते जास्त बोलले तर आपण माघार घेऊन टाकायची असं. आपणही जास्त पैसेवाले नाही आहे. आपण एक सामान्य माणसं, शेतकरी माणसं आहे आणि आपण वाद करणारे माणसं नाही कुठल्या क्षेत्रामध्ये. आज भिवंडीमध्ये तुम्ही टॉपमध्ये खेळले आणि आज एक नंबरमध्ये गाडी तुमची खेळली. काय सांगाल? कसं वाटतंय? आता विषय असा आहे का माझी 1 महिन्यापासून गाडी पळते इथं या मैदानामध्ये कोणगावच्या. तर दर अड्ड्यामध्ये मी 2-2 गुलाल करतो बैलाचे. तर अजून हार आपली झाली नाही इथं या अड्ड्यामध्ये आपली. प्रत्येक अड्ड्यामध्ये 2-2 शर्यती करतोय मी बैलाच्या. तुम्ही उत्तम असे महादेवाचे नंदी सांभाळलेत. काय सांगाल लक्ष्याचा इतिहास? आता लक्ष्याचा इतिहास म्हणजे ना, एक 4 महिन्याचा वासरू असताना ना आम्ही हे कर्नाटकमधून घेतलं होतं आणि हा सागर नावाचा मित्र आहे. तर याला आहे का, याला पूर्ण तोडवलं होतं. म्हणजे हा पूर्ण डोक्यापासून तर पायापर्यंत आहे ना रक्ताळा झाला होता.
तर त्याच्यापाशी जायची कोणाची हिंमत नव्हती. जे हा जो बैल मला जो भेटला, फक्त याची मला पुण्य आहे. यांनी डेअरिंग केली. मला म्हणे सुरेश भाऊ घ्यायचाच आता आपल्याला, आणि समोरच्या मालकाने असं सांगितलं होतं का जर वासरू सुटलं आणि पैसे घेऊ आणि ते वासरू सोडून जायचं जर वासराची मोडतोड झाली तर. हा, आणि दादा समोर या, त्यांना सुद्धा विचारूया. विचारा. खूप सुंदर असे त्यांनी सुद्धा खरेदी करून दिलेली आहे. दादा काय सांगाल? काय आता आम्हाला भेटला नशिबाने तो आमच्या. आम्ही कर्नाटकला गेलतो, तिकडनं येता येता मध्ये असं कर्नाटकच्या बाउंड्री हे वासरू अंतराव होतं, भरपूर अंतर होतं. तर रस्त्यावरून बघितलं होतं आम्ही ते. तर चला म्हणलो तिथं जाऊन बघू. तेव्हा तिथं हे 4च महिन्याचं होतं, दूध पित होतं, तिथून घेतलं होतं. बघा आता तुम्ही तर एवढा मोठा हिरा घडवला आणि आता सध्या तरी या भिवंडी मैदानामध्ये, कोणगाव मैदानामध्ये टॉपचीच गाडी आहे. टॉपची आहे की नाही? टॉपचीच गाडी. आणि खूप सुंदर पळाली. हो. काय सांगाल दादा? आज रामा शेठ बघायला गेला ना, या भिवंडी नगरीत कोणाच्या हातात गवलेली गाडी नाही. म्हणजे आज झाली शर्यत, ती मैत्रीपूर्ण झाली आणि महादेवाची नंदी आहे चारी. आणि जर मैत्रीपूर्ण जेवढी शर्यत होईल अड्ड्यामध्ये, कुठलाही अड्डा असू दे, कोणगाव असू दे, बोनिवली असू दे, उसाटणा असू दे, खिडकाली असू दे, मैत्रीपूर्ण शर्यत झाली पाहिजे. हे वादावाद करून फायदा नाही. वादावाद केलं तर सुप्रीम कोर्टापर्यंत जातो. सुप्रीम कोर्ट मग आपल्या शर्तींना स्थगिती आणते. बरोबर. म्हणून यासाठी कोणी वादावाद नाही करायचा, प्रेमाने शर्ती केल्याच्या अर्जित होत्या. आज मी जितणार, उद्या तुम्ही जितणार, कोणाच्या तिथे अर्जित होणार. बघा तुम्हाला तर खूप अनुभव आहे मुंबईमधला, बिनजोडचा. आता जे मोठे गाडा मालक आहेत ते आपापसामध्ये मैत्री दाखवतात आणि कुठेतरी एकमेकावर नाव सुद्धा सोडवतात. लोकांना कुठेतरी बनवलं जातंय. काय सांगाल? काय असतं माहिती आहे याच्यामध्ये, मालकाच्या मनामध्ये काय नसतं. जे मालकाच्या बरोबर असतात ना लोक, त्यांच्यामुळे झगडे होतात, बनवले जातात. तो एकमेकाला चीड देते, ही माझी गाडी झाली, ती माझी गाडी. मालकाला तिकडून गाडी सुटली ना, तर मालकाला फक्त विजय पाहिजे असतो, बरोबर. बाकी काय नसतं पाहिजे. मालक काय झगडायला येत नाही, कोण झगडायला येत नाही. फक्त मालकाच्या बरोबर जी लोक असतात ना, ती लोक झगडा करतात. याच्यामुळे अड्ड्याला कारण होतो. बरोबर. कारण का झगडे करणार कोणच नाही. तर मालक कुठला झगडा करणार नाही. मोठ्या गाडीला किती पण 2 लाखाची शर्यत केला, 4 लाखाची शर्यत केला. आज महारथी पडल्यात अड्ड्यामध्ये. अड्ड्यामध्ये महारथी पडल्यात 101. तेव्हा 5-5 लाखावर 10-10 लाखावर शर्ती घेतात. आज बघायला गेला तर मुंबईला आपल्या मथुर आहे, भुंगा आहे, डोंबिवली एक्सप्रेस सैराट आहे, या गाड्या चालतात. त्या कशा मैत्रीपूर्ण गाड्या चालतात. आता राहुल भाई बी मैत्रीपूर्ण शर्यत करतो, मिलिंद शेठ पाटील मैत्रीपूर्ण शर्यत करतो. ते काय माहिती आहे, वादावाद करून काय फायदा नाही. आज मुंबईमध्ये A1 जोडी पळते म्हणजे भुंगा आणि सैराट. अशी कुठलीच गाडी मरत नाही ती त्यांनी मारून दाखवली. काय सांगा त्यांच्याबद्दल? काय माहिती आहे का, बघा, जर नशिबाने साथ दिली ना, मातीचा सोना बी होऊ शकतो. बरोबर. हे लक्षात ठेवा. मग तसंच मी तुम्हाला सांगतो, भुंगा आणि सैराट आज मुंबईची A1 जोडी आहे. आणि याच्या पहिले 5 वर्ष 3 वर्ष चालली मथुर आणि महबूब. महबूब, ही मुंबईची A1 जोडी होती. अजून बी ते A1 जोडी आहे. जसं माणसाचं वय होत गेलं तर माणूस सरत जातो, बरोबर. तसं बैलाचं वय होत झालं तसं बैल थोडं थोडं स्पीड कमी होत जातो. मग तसं मी बोलायला गेलो, आज मथुर बी एक नंबर आहे मुंबईमध्ये, अख्ख्या घाटावर बी एक नंबर आहे. आणि तसंच भुंगा आणि सैराट आजच्या काळामध्ये एक नंबर आहे. बघा मित्रांनो, खूप सुंदर दादांनी सांगितलं. दादा तुमची ओळख सांगा. मी काका वडील चिकनगर कल्याण. मला आमच्या चिकनगर गावात घोडाबैलाचा नाद आहे. आता घोडाबैलाचं आपल्या इकडे हे नाहीच आहे. बरोबर. सुप्रीम कोर्टाने बंद केलं आहे, पण चालू पण आहे. पण ते आपल्या इकडं संघटना आपली चालू करून नाही देत. आता हे नाशिक जिल्ह्याला माझे मित्र आहेत, 20-25 वर्षाची मैत्रीपूर्ण आहे. त्यांच्याकडे शर्ती चालू आहेत, मग आपल्याकडे का नाही? आपल्याकडे पाहिजे ना. बरोबर. नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्हा किती लांब आहे होत्या, हो, जवळच फक्त आहे. जवळच आहे, बाजूबाजूलाच आहे ना. मग आपल्याकडे का नाही? यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी फक्त शर्ती शौकीन निवेदनाला आवाहन करतो संदीपभाई मालीला, तर आम्हालाही घोडाबैला चॅनल द्यावं तुम्ही. आता कलम बोरीच्यावाडीला एक मैदान झाला, घोड्या मैदान सुद्धा होऊन गेला. मग मुंबईमध्ये का नाही, म्हणजे आपलं भिवंडीमध्ये का नाही? घोडा मैदान तर झालं नाही. घोडा मैदान म्हणजे काय बोलतात तुम्हाला सांगतो ऐका. ज्या वेळेला घोड्याच्या गळ्यात बैल असतो ना, बरोबर. त्याला बोलतात घोडाबैल शर्यत. जी सिंगल घोड्याची शर्यत झाली ही कर्जतला झाली. बरोबर. ते घोड्यासवरची शर्यत असते, त्याला अलाउड आहे. त्याला सुप्रीम कोर्ट काही नाही बोलणार, कोणीच काही बोलू शकत नाही. त्याला अलाउड आहे. घोडाबैलाला इथं अलाउड नाही आपल्याकडं. बघा खूप सुंदर 25 वर्षाची आज मैत्री आणि खूप सुंदर असं तुमचं नाव इथे गाजतंय. काय सांगाल मैत्रीचं? आता मैत्री अशी आहे की आम्ही खूप दिवसापासून एकमेकाला ओळखतोय. ते आम्हाला आमच्या गावाकडे आलं की त्यांना आम्ही सहकार्य करतो. ती इकडे आले का आम्हाला ते सहकार्य करीत्या. आमची जेवणाची, राहायची, खायची, प्यायची ते बघता इथं आल्यावर. आणि त्यांना म्हणजे आमची गाडी झाली तर त्यांना आनंद भरपूर होतो बुवा, असं असा विषय.
आज तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये येऊन एक नंबर टॉपमध्ये खेळता. कुठेतरी महादेवाचा नंदी आहे तुमच्याकडे टॉपचे नंदी. काही मागणी आली होती का? आता विषय असा आहे का हे बैल आपले आहे ना, हे गेल्या वर्षी पुण्या भागामध्ये 4 बैलाच्या बैलामध्ये पळत होते. तर तिथं हे जोडी ही 21 लाख रुपयाला मागितली होती आपलीवाली. पण मग तेव्हा मला द्यायची इच्छा नव्हती होत. कारण लहानपणापासून सांभाळलेले होते. त्याच्यामुळे द्यायची इच्छा होत नव्हती. त्याच्यामुळे मी काही ते दिले नाही. पण मग आता जर समजा एखाद्याला कुणी जर उत्सुक जर असन घेण्यास, तर आपल्याला मोकळ्या मनाने द्यायचे आहे ते. कारण आपल्याकडे याच्यापेक्षा म्हणजे अजून पण 4 वासरं घरी बांधलेले. त्यांच्यातले पण अजून 2 द्यायचे म्हणजे आपल्याला 2च ठेवायचे. 6 आहे. तर आता एवढे 6 सांभाळू म्हणजे अवघड आहे हे. कमीत कमी यांचा महिन्याला माझा खर्च 25,000 ते 30,000 रुपये खर्च आहे. हे 6 बैलाचा आणि 7वा घोडा आहे माझ्याकडे घरी अजून. तर लय मोठा एवढं संघर्ष करावा लागतं. त्याच्यामुळं कसं आहे, आपल्याला येणं-जाणं हे परवडत नाही. जायचं, यायचं, हप्त्यातून 2दा येतोय. त्याच्यामुळं जर असलं गिऱ्हाईक तर आपल्याला हे बैल पण द्यायचे आणि अजून त्याच्यातले 4 वासरामधले जरी कोणता 2 अजून घ्यायचे असले तर ते पण 2 द्यायचे. आपल्याला 2च ठेवायचे. कारण एवढी आपली कॅपॅसिटी नाही आहे. आता मी कसं आहे, मी घेतले होते एक अंदाज पंचे घेतले होते वासरं. बंगलोरहून आणले होते ते 4 वासरं. पण मग ते आपला खुटा असा आहे का जे नंदी घेतला तो आपल्या खुट्याला पळतोच तो. म्हणजे 100% म्हणजे असा आत्तापर्यंत फेलच गेला नाही एकही पण. एकही फेल नाही गेला. कारण माझं मन पूर्ण साफ आहे आणि आपण कोणाच्या नंदीला नाव पण ठेवीत नाही. आपल्या नंदीला जरी कोणी नाव ठेवलं तरी मला त्याचा काही राग येत नाही. पण मग कसं आहे, आपल्या खुट्याला घोडा जरी घेतला तरी तो आपल्या खुट्याला टॉपलाच निघतो. वासरं जरी घेतले तरी ते टॉपलाच पळता असा विषय आहे. आता हे बंगलोरहून हा बैल बंगलोरहून आणला होता मी. हे 2 सोबत आणले. हा बंगलोरहून आणला होता आणि हा येताना कर्नाटकच्या बाउंड्रीवरून घेतला होता. आणि हे पळाल्याच्या नंतर मग गेल्या वर्षी आम्ही परत बंगलोरला गेलो आणि मी परत 4 वासरं आणले. ते घडावले, घोड्यामध्ये घडावले, बैलात घडावले. ते पण आता टॉपला पळत आहे. 2 आदत आहे आणि 2 दात आहे. आता किती दात आता आहे? हे 4 दात आहे दोन्ही पण. मित्रांनो, कुठेतरी मेहनत आणि श्रेय म्हणजे जे कष्ट केलेलं असते ते फळाला येतातच आणि ते आज बघायला मिळालं. खूप सुंदर अशी शर्यत सुद्धा झाली. आज कोंडगाव मैदान आहे. काय सांगाल कोंडगाव मैदानाबद्दल? आता मैदान म्हणजे ना आम्हाला ही पाटी आहे ना 1 नंबर पाटी आहे. कारण आपल्या बैलाला लांबचा पल्ला लागतोय. आखूड पल्ला चालत नाही. जेवढी लांब पल्ला राहणार ना तेवढी आपले बैल पुढं शेंड्याला वाढते राहते. त्याच्यामुळे लांबचा पल्ला हा आम्हाला पटतो इथं. म्हणजे आमची अजून आत्तापर्यंत आमची एकही शर्यत इथं पडलेली नाही आहे. आणि इथले जे गावकरी आहे ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखत आहे. त्याच्यामुळं ते आपल्याला सहकार्य भरपूर करतात ते. त्याच्यामुळं मग आपण त्यांच्या नावाचं इथं या मैदानामध्ये यायला अडचण काहीच येत नाही. त्यांच्या ह्याच्यावर आपण बिनधास्त येतो. बघा मित्रांनो, खूप सुंदर सांगितलं आणि दादांना जे प्रेम मिळतंय भिवंडीमध्ये, आता त्यांची 25 वर्षाची मैत्री सुद्धा आहे आणि बरेचसे गाडा मालक आहेत, गावकरी आहेत, सहकारी आहेत, खूप प्रेम देत आहेत. म्हणून आज मैत्रीपूर्ण शर्यतसुद्धा करतायत आणि खूप सुंदर असं नाव होते. दादा आता पुढील 22 तारखेला मैदान पडलेलं आहे. कलम बोरीचेवाडी कर्जत ओपनचं मैदान. कारण ते दुसरा आणि एक बैल मैदान होतं. पण कुठे चेंजेस झाले. ओपनचं मैदान आता डिक्लेअर झालेलं आहे. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? ही गाडी दिसेल का? आता ही गाडी नक्कीच दिसणार आहे. अजून एक आपली कल्याणचेच आमचे जोडीदार आहे. त्यांचे आणि आपले बैल एकत्र होऊन तिथं गाडी पळणार आहे. बघा मित्रांनो, खूप सुंदर असा एक विक्रमी पायरासुद्धा बघायला मिळणार आहे आणि टॉपचा पायरा दिसणार आहे. दादा आज गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि खूप सुंदर अशी गाडीसुद्धा झालेली आहे आणि कुठेतरी आज टॉपच्या गाडीशी तुमची लढत झाली आणि गुलाल प्राप्त झाली. आणि आज प्रेक्षकसुद्धा तो थोडीशी चर्चा होत होती का तुमचा जो हेल्मेट होता तो कुठेतरी एक वेगळा असा बघायला मिळाला. त्याच्याबद्दल जरासं सांगा. आता विषय कसा आहे माहिती आहे का? आमच्या गावाला काही हेल्मेटची सिस्टीम नाही आहे. आता ही कल्याणला हेल्मेटची सिस्टीम काढलेली आहे आणि आपल्या काही ते हेल्मेट भेटत नाही. मग आता आपलं कसं आहे, आता हा एक मोटरसायकलचं हेल्मेट आहे. मग तेच घेऊन येतोय. ते जमत नाही आपल्याला घालून हाकायचं. पण आता इथं पर्याय नाही आहे. त्याच्याशिवाय गाडी हाकता येत नाही. ते काहीतरी म्हणजे ते एक नियमानुसार सेफ्टीनुसार ते घालावं लागतं बुवा असं. आणि मुंबईमध्ये सेफ्टी ही फर्स्ट बघितली जाते. खूप सुंदर असं कमिटीने नियोजन केलेलं आहे. कारण सेफ्टी ब उत्तम असे ड्रायव्हरसाठी सेफ्टी केलेली आहे. त्याच्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा हेल्मेट वापरून आणि 1 नंबरमध्ये गाडी पळवली. आजच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा. दादाची घ्या ना एक मिनिटं. दादांना सुद्धा विचारा. आमचे दादाचे दादा ना, तुमची ओळख गेल्या सांगा. अड्ड्यामध्ये ना, गेल्या अड्ड्यात त्यांचं ना आपलं एक बैल एकत्रच पळावला होता. दादा सांगा. मी पिसे भिवंडीचा आहे. तो सुलतानवाडला त्याचा मालक मी. आता नवीन डॉल्फिन घेतलेला आहे. आकाश सुभाष कांबरे पिसे भिवंडी. सर योगेश पाटील एंकेवर पिसे भिवंडी या नावाने गाडी पाळत आमची.
बघा खूप सुंदर आज गाडी पळाली. कारण रामाशेठ पण एक टॉपचा महादेवाचा नंदी आहे आणि त्याच्या विरुद्ध गाडी खेळणं सुद्धा एक धमकच आहे आणि आज ते लक्ष्याने करून दाखवले. चांगलीच पारी पळाली आमची ही पण. आणि रामाशेठ आणि बताशा भेवंडी सध्या टॉपलाच गाडी पळते ती पण. टॉपचीच नंदी आहेत ते भेवंडीतले. बघा खूप आपला आणि त्यांचा बैल आपला एकत्र पळाले होते अच्छा. आणि खूप अंतरावर गाडी झाली होती. बघा मित्रांनो, एकत्र मी नवीन बैल उतरवलेला. मला पायरा नव्हता होत. दादाने मी फोन केला. दादाने एक शब्द मला बैल दिला. बघा कुठेतरी मैत्रीपूर्ण असे खेळ होतात आणि आज एवढा मोठा एक नंबरमध्ये पाळणारा जो पायरा दादांनी आज तुम्हाला दिला. काय सांगाल दादांबद्दल? दादा मला सांगा तर कमी आहे. आता मी कधी पण बैल मागितला ना मला नाही बोलणार दादा एवढं मला अपेक्षा आहे माझ्याकडून. बघा खूप सुंदर असं दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि नाशिक भागामधून तुम्ही इथे येऊन मुंबईमध्ये खूप चांगल्या अशा मैत्रीपूर्ण गाड्या करता आणि शांततेचा खेळ खेळत असता. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करतोय आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. चालेल थँक्यू. थँक्यू थँक्यू.